देश विदेशातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजातील प्रत्येक बातमी. सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारिता. आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. नमस्कार. एन मराठी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत. खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील कैलासवासी साहेबराव पाटील विद्यालयात भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या शानदार सोहळ्याची सुरुवात प्रभात फेरीने झाली. त्यानंतर शालेय समितीचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रगीत आणि राज्यगीताने संपूर्ण परिसर भारावून गेला. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेले कवायती, देशभक्तीपर गीते आणि भाषणे विशेष लक्षवेधी ठरली. तनू चव्हाण, गौरी चव्हाण, आर्शिया शहा, सानिया शेख यांसारख्या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आणि विद्यार्थ्यांची भूमिका यावर प्रभावी विचार मांडले. या कार्यक्रमाला सुलतानपूर ग्रामपंचायतीचे प्रशासक संजय मोरे, चेअरमन मनोहर चव्हाण, जिल्हा परिषद शालेय समिती अध्यक्षा वर्षा जयस्वाल आणि मुख्याध्यापक दिलीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांना देशप्रेम आणि शिस्तीचे धडे दिले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. शेवटी ग्रामपंचायत सुलतानपूर भांडेगाव यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून या संस्मरणीय सोहळ्याची सांगता करण्यात आली. खुलताबाद प्रतिनिधी रामलाल निंबोरे यांच्यासह ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज. आज आपण इथे 15 ऑगस्ट साजरी करण्यासाठी म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरी करण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आजचा हा दिवस 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. म्हणून आजचा हा दिले. हे स्वातंत्र्य आपल्याला एवढ्या सहजासहजी मिळालेले नाही, तर हजारो देशभक्तांच्या, क्रांतिकारकांच्या, हुतात्म्यांच्या बलिदानामुळे, त्यागामुळे आपल्याला हे स्वातंत्र्य लाभलेले आहे. राजगुरू भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सावरकर यांसारख्या अनेक देशभक्तांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. मंगल पांडे यांनी 1857 मध्ये इंग्रजांची झुंज दिली, पण ते राष्ट्रप्रेम